आता थंडी वाजत नव्हती आणि आता खाली उतरले फुल थंडी वाजलेली आहे ना. आता इथं झालंय 13 डिग्री. मामा मित्रांनो, मी कल्पेश पाटील मनाली भाग 2 मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मनालीचा पहिला एपिसोड तुम्ही पाहिला असेल आपला. आपण आलो मुंबईवरनं दिल्लीला काल आणि दिल्ली आपण काल फिरलो. लाल किल्ला वगैरे संध्याकाळी आपली बस होती. आपल्याला 6 वाजता मनालीला. आता आपण हॉटेलमध्ये आहोत. आता वाटत आलो सकाळचे 10:30. आता सगळे फ्रेश होते. 10:30 वाजता सगळ्यांच्या घरी लागलं. आपला नाश्ता वगैरे पूर्ण इन्फॉर्मेशन मी आता जरा आपण तर मित्रांनो, काल रात्री आपली दिल्लीवरनं बस होती. जसं की तुम्हाला बोललो की तुम्ही इकडचा बस स्टॉप तर बघू शकता. पूर्ण ओव्हरनाईट जर्नी होती. आपली बस होती मित्रांनो इकडनं संध्याकाळी 8 वाजताची. ती आपल्याला मनालीला सोडणार होती सकाळी 6 वाजता. तर ती बस तुम्ही बघू शकता. आणि इकडचं बस स्टेशन काश्मीर गेट या बस स्टेशनवरनं आपली बस होती. तुम्ही बस स्टेशन तर इकडे बघू शकता. आपली बस होती काशी बस. ही पण आपल्या ट्रॅव्हल पॅकेजमध्येच इन्क्लुडेड होती. जरा वेळ वेटिंग रूममध्ये वाट बघितल्यानंतर आपली बस स्टँडला लागली. तुम्ही बसही बघू शकता. आपली 6 सीटर वोल्वो आपली बस होती. तिने एक्झॅक्ट आपल्याला सोडलं सकाळी 6 वाजता. ओव्हरनाईट पूर्ण जर्नी करून सकाळी 6 वाजता मनालीला. तर मग पुढचे बघा. आणि आता खाली उतरले फुल थंडी वाजलेली आहे. आता इथं झालंय 13 डिग्री. मामाचा थंडी नाही वाजत आहे. 13 डिग्री झालंय. त्याला जेवण मागवलंय. जाऊया. समोर बघू शकता आपली बस इथे लागली. आपण इथे वाजतो जेवायला. थंडी नव्हती वाजत. ही डायरेक्ट आली खाली. आता हिला फुल थंडी वाजते. मित्रांनो, फायनली पोचलो आता मनालीला. समोर बघू शकता आपली गाडी लागली आहे आणि आपली बस सगळे उतरले जातात. आपली बस इथे लागलेली आहे. सकाळचे वाजलेत एक्झॅक्ट 7 ऑन टाइम. A few moments later. त्याच्या आधी तुम्हाला एक रूम टूर देतो. आमच्या कशा रूम्स आहेत त्या इकडे. तर मग बघा, ही आहे आपली रूम. तुम्हाला तर रूम टूर देतो. तर ही बघू शकता आपली रूम. हा इकडे वॉशरूम आणि ही आपली पूर्ण रूम. हा आपला 2 साइड बेड. इथे तुम्हाला बसायला सिटिंग अरेंजमेंट. तो आपला डोर. आणि हा आपल्या रूमच्या इकडनं बाहेर व्ह्यू बघू शकता. समोर दिसतात तुम्हाला माउंटन्स. इकडे पण बघू शकता तुम्ही स्नो माउंटन्स. आणि इथे बाहेर आपल्याला एक बाल्कनी पण दिलेली आहे. तर मग दाखवतो. कधी बाजूची पण बाल्कनी आपलीच आहेत. आणि तिकडे बघू शकता खालती बाबा आणि मामा खालती बसलेले आहेत. आणि समोर आहे ही आपली रूम. आणि हे समोर बघू शकता ग्लेशियर. आपला गॅलरी मधनं असा सुपर असा व्ह्यू आहे. समोर इकडे सगळे हॉटेल्स आहेत. जर तुम्ही बघू शकता आपल्या तिन्ही साईडला. आणि आपल्या दोन्ही साईडला ॲक्च्युली बघू शकता आता पूर्ण माउंटनच माउंटन आहे. इकडे पण बघू शकता पूर्ण माउंटन रेंज आहे. रूम तर तुम्ही बघितली असेल आत्ता. आणि रूममध्ये बघू शकता जर तुम्ही पाणी गरम करायला किंवा आतमध्ये गिझर वगैरे सगळ्या ज्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्या आपल्याला पाहिजेत इकडे सर्वाइव्ह करण्यासाठी, त्या सगळ्या इकडे हॉटेलमध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला हीटर हवा असेल तर तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा चार्जेस आहेत. कारण की हीटर इकडे एवढी रिक्वायरमेंट नाही माझ्या हिशोबाने. पण ज्यांना हवा असेल तर ते लोक इथे चार्ज करतात. आणि त्याचा हीटर पण आपल्याला रूममध्ये भेटणार. तर आता आपण निघूया. आता आपण जाऊया कुठे. आता कुठे जातोय ते तर तुम्हाला आता ब्लॉगमध्ये कळेलच. तर आता खाली जाऊया. आता सगळे रेडी झालेत. मीच पाठी राहिलं आहे. कारण का मी जरा वेळ झोपलेलो. आता बाकीचे सगळे रेडी झाले. तर आता जाऊया खालती. तर मग चला. मनाली फिरायला मी नाश्ता केला नव्हता. आता मी झोपलेलो. बाकीच्यांनी सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला. ते लोक गेले आता डायरेक्ट ऑटो पकडून अडिंबादेवी टेम्पलला. आणि आपली गाडी येणार आहे 3 वाजता.
आपल्याकडे खूप टाईम होता म्हणून आपण ते लोक गेले डायरेक्ट ऑटो पकडून हडिंबादेवी टेम्पलला आणि आपण चालत चाललो आहे. आता मी नाश्ता करतो जरासा आणि बाबा आणि काका ते लोक तिथे ज्यूस पितात आहे, तोपर्यंत मी नाश्ता करतो आणि मग आपण डायरेक्ट चालत जाऊ हडिंबादेवी टेम्पल. A few moments later. मित्रांनो आता पोहोचलोय फायनली हडिंबादेवी टेम्पलच्या इथे आणि तुम्ही आता बघू शकता हडिंबादेवी टेम्पल माझ्या मागेच. आता तुम्हाला दाखवतो हडिंबादेवी टेम्पल. तर पाठी बघू शकतो आपण. तर मित्रांनो आता बघू शकता आता वाजल्या संध्याकाळचे 7 आणि आता मॉल रोडला पूर्ण लाइटिंग लागलेली आहे. तुम्ही इकडे बघू शकता मॉल रोड आता पूर्ण चहलपहल आहे. बसमध्ये तिकडे बघितलं असतो नाही त्या आपण त्या बसमध्ये किती पोरी बाहेर मग ते. A few moments later. फायनली आता फिरून आपण परत आलोय आपल्या हॉटेलला. तुम्ही बघू शकता ही आपली गाडी होती आजची. आता उतरताना ते लोक सगळे गाडीमधनं. आता फायनली आलोय परत हॉटेलला. आता वरती जाऊया रूममध्ये, दाखवतो आतमध्ये जाऊन रूममध्ये. तर मग चला आलो आता आज मनालीची साईट सीइंग वगैरे करून आणि उद्या जायचं आहे आपल्याला सोलांग व्हॅलीला स्नोसाठी. तर आत्ता आपण आलो, आता जवळजवळ 7:30 वाजलेत. फ्रेश वगैरे झालो आहे. आता जेवण आपलं इकडे इन हाऊस हॉटेलच आहे, आपल्या पॅकेजमध्येच आहे. तर जेवणाचा टाईम आहे संध्याकाळी 7:30 ते 9:30. तर त्याच्यामध्ये कधी जाऊन आपण आता बुफे सिस्टम आहे खाली, तर तिकडे जाऊन जेवू शकतो. तर आपण नंतर जरा वेळ जाऊ तेव्हा दाखवेल तुम्हाला जेवणामध्ये काय काय आयटम्स आहेत ते. सकाळी तर मी नाश्त्याला गेलो नव्हतो, पण नाश्त्याला होते खूप सारे आयटम आणि आत्ता मी दाखवतो तुम्हाला जेवणामध्ये काय काय आहे ते. आता पण तुम्ही बघू शकता तोंडामध्ये वाफ येते कारण का आता चालू आहे टेम्परेचर 0 डिग्री एकदम आणि आत्ता वाजले जवळजवळ 7:15. तर बघूया आता जेवणामध्ये काय काय आहे ते. आणि बाकी रूम तो तुम्हाला मी दिलेलीच आहे. आणि आजचा आपला होता मनालीमधला डे 1, उद्या मनालीमधला डे 2 तो असणार आहे आपला सोलांग व्हॅलीमध्ये, तिकडे असणार आहे बर्फ. तर मग उद्याच्या भागात आपल्याला खूप मजा येणार आहे. आणि आपण कोणत्या पॅकेज थ्रू आलं, आपल्याला पॅकेज किती पडलं आहे याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी या किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये देईनच. तर आपली मनाली सिरीज तुम्ही बघताय, बघायलाच पाहिजे. तर बघत राहा. आणि आत्ता तर 8:15 झालेत. जेवणामध्ये काय काय असेल ते तुम्हाला दाखवतोच जरा वेळानंतर. A few moments later. आत्ता वाजलेत 9 आणि आता आपण जाऊया मित्रांनो खालती डिनरला, कारण का आता 9 वाजलेत, 9:30 पर्यंत डिनर आहे. तर आता दाखवतो तुम्हाला डिनरमध्ये काय काय आहे. तर चला. मित्रांनो तुम्ही आजचा आपण व्हिडिओ बघितला असेल आपला मनाली भाग 2चा. याच्यामध्ये आपण खूप सारं म्हणजे तुम्ही बघितलं नसेल तर आपण बुद्धिस्ट मॉनिस्ट्री आणि मॉल रोड तिकडचा फुटेज, जसा की माझा लास्ट व्हिडिओमध्ये पण डिलीट झालेला तसाच जरासा फुटेज माझा सगळा डिलीट झालेला आहे. तर तो मी काय तुम्हाला दाखवू नाही शकलो, पण आपल्याकडे जेवढा फुटेज होता तो मी तुम्हाला दाखवलाय. आपण पूर्ण दिवसभर फिरवतो डे 1 मनालीमध्ये. आणि आता पुढचा व्हिडिओ जो आपण येणार आहे तो असणार आहे आपला सोलांग व्हॅलीचा आणि अटल टनलचा, तिकडे आपण स्नोमध्ये गेलेलो. तो डे 2चा व्हिडिओ असणार आहे आपला मनालीचा. डे 2चा आणि डे 3चा मिळूनच एक व्हिडिओ येईल, तर तो पण तुम्ही आवर्जून बघा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला आपल्या टूर पॅकेजचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं दिलेलं आहे, तर तुम्ही इन्क्वायरी करू शकता. आपल्याला मित्रांनो हे पॅकेज पडलेलं आहे 4,500 मध्ये. हो मित्रांनो 4,500 मध्ये आपल्याला फक्त हे पॅकेज पडलेलं आहे 3 दिवसाचं. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण दिल्ली टू दिल्ली ट्रॅव्हल होतं. त्याच्यामध्ये आपल्याला 3 दिवसाचा हॉटेल स्टे होता, 3 days 2 nights आपल्याला स्टे होता. आपलं हॉटेल तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. त्याच्यामध्ये रात्रीचा डिनर आणि सकाळचा ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होता. आणि इथे जी फिरायला आपली गाडी होती 3 दिवस ती त्यामध्येच इन्क्लुडेड होती.
तर खूप अशी मस्त अशी सर्व्हिस होती त्यांची आणि काही प्रॉब्लेम होता नाही त्यांचा. तर तुम्हालाही देखील आपली टूर मनालीची प्लॅन करायची असेल तर तुम्ही अशी प्लॅन करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय.